प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 9 मे 2026 शनिवार। मी जगावर विजय मिळवला आहे। जगात तुम्हाला क्लेश होतील, पण तीर धरा, मी जगावर विजय मिळवला आहे। योगान 16 अध्याय 33 वचन। मनुष्याची परीक्षा 3 प्रकारे होते, त्याच्या स्वतःच्या वासनामुळे तो ओढला जाऊन फसवला जातो। याकूब 1 अध्याय 13 वचन। सैतानाद्वारे जो प्रलोभन देणारा आहे। मॅथ्यू अध्याय 4 वचन 3। दुसरी कोरिंथियर अध्याय 2 वचन 11। आणि स्वतः देवाद्वारे आपण असा जगात राहतो जे प्रलोभनाने भरलेले आहे। देगाची वासना, डोळ्याची वासना आणि जीवनाचे अभिमान सतत देवाचे लेकरावर दबाव टाकतात। जेव्हा एखादा प्रलोभनता पडतो, विवेक त्याला दोष देऊ लागतो, आनंद निघून जातो, निराशा येते। म्हणून प्रभूने आपल्याला शिकवले, आम्हाला प्रलोभनात नेऊ नको, तर वाईटापासून सोडव। मॅथ्यू 6 अध्याय 13 वचन। आपले पहिले पालक आदाम आणि हवा प्रलोभनात पडले, त्यांनी निश्चित फल खाल्ल्यामुळे पाप जगात आले आणि त्यासोबत साप, आजारपण आणि मृत्यूही आले। परंतु आता प्रभूने आपल्या मौल्यवान रक्ताद्वारे आणि साक्षीच्या जीवनाद्वारे आपल्याला प्रलोभनावर विजय दिला आहे। बायबल सांगते, त्याने मेंढराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या शपथामुळे त्यांच्यावर विजय मिळवला। प्रकटीकरण 12 अध्याय 11 वचन। परीक्षेच्या काळात देव आपल्या लोकांना सोने शुद्ध करावे तसे शुद्ध करतो। मोसे वाळवंटात कडवला गेला, योसेफ दुर्गात, दावीद डोंगर आणि गुगामध्ये, योब कठीण दुःखातून, पौल मारहाण आणि छळातून, योगान बात्मोस बेटावर एकटेपणातून। ही दुःखे आत्म्याला मजबूत करतात आणि दैवी सहनशीलता निर्माण करतात। या सर्व गोष्टींमध्ये आपण त्यांच्याद्वारे अधिकच विजयी आहोत। त्याने आपल्यावर प्रेम केले। रोमकास 8 अध्याय 36 वचन से 27 वचन। प्रिय देवाचे लेकरांनो, संघर्षाचे काळात ख्रिस्ताकडे नजर ठेव। मोठी साक्षीद्वाराची मेघा मला पाहत आहे की तू कसा टिकून राहतोस। स्थिर रहा। जो मनुष्य प्रलोभन सहन करतो तो धन्य आहे, कारण तो परीक्षेत उतरल्यावर त्याला जीवनाचा मुकुट मिळेल। याकूब 1 अध्याय 12 वचन। अधिक चिंतनासाठी वचन। ख्रिस्त येशूमध्ये जीवन देणाऱ्या आत्म्याची नियमाने मला पाप आणि मृत्यूच्या नियमापासून मुक्त केले आहे। रोमकास 8 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी 2 राजा 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय। संध्याकाळी योगान 1 अध्याय 1 से 28 वचन। धन्यवाद।